चीनमध्ये कोरोना सारख्या नव्या व्हायरसचा हाहाकार माजलाय। HMPV व्हायरस आहे तरी काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। कोरोना नंतर अवघ्या 5 वर्षांनी चीनमध्ये HMPV ने लोकांचं टेन्शन वाढविलं आहे। HMPV या व्हायरसने चीनमधील नागरिक चिंतेत आहेत। हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाकडूनही चिंता व्यक्त करण्यात आली आहे। लोकांनी सातत्याने मास्क वापरावा, सातत्याने हात धुवावेत असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आलाय। भारतात आढळला पहिला रुग्ण। आतापर्यंत या व्हायरसचे रुग्ण चीनमध्ये आढळत होते, मात्र बंगळुरूतल्या 8 महिन्याच्या बाळाला या व्हायरसनं ग्रासलं आहे। या बाळाने कुठलाही प्रवास केलेला नाही। दरम्यान या घटनेबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वीच अशा प्रकारच्या व्हायरसला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। तसंच चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून आढळणाऱ्या या व्हायरसबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने बैठक बोलाविली होती। दरम्यान आता या भारतात 8 महिन्याच्या बाळाच्या रूपानं HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे। HMPV हा व्हायरस नेमका आहे तरी काय जाणून घेऊयात। ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस हा एक RNA व्हायरस आहे। याचा शोध सर्वात प्रथम 2001 मध्ये डच संशोधकांनी घेतला होता। श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या बालरुग्णांच्या सॅम्पलची चाचणी करत असताना या व्हायरसची माहिती समोर आली होती। दरम्यान हा व्हायरस गेल्या 6 दशकापासून अस्तित्वात असल्याचा दावा तत्कालीन संशोधकांनी व्यक्त केला होता। या व्हायरसची लागण झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो। हा व्हायरस प्रामुख्याने खोकला आणि शिंक आल्यानंतर वेगाने पसरतो। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।